नागोठाणे शहराची ओळख आणि अस्मिता असलेली प्रवेशद्वार कमान जमीनदोस्त करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळलीये। या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय। नागोठाणेकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि कमान तोडणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी केलीये। ही कमान तोडून नागोठाण्याच्या ऐतिहासिक खुणेवर घाला घातल्याचा आरोप करत प्रशासनानं तातडीनं पावले न उचलल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष। आज मी उभा आहे नागोठण्यातील एंट्री जवळ, म्हणजे इकडे मुंबई गोवा हायवे आणि त्याला लागूनच नागोठण्यात एक एंट्री केली आणि या एंट्रीच्या इथे एक सुसज्ज अशी इथं कमान होती। कमान बांधलेली, तुम्ही जर बघाल ही कमान इथे उभी होती, पण ह्या कमानी बांधल्या इथं कमान असताना अचानक ही रातोरात ही कमान तोडली गेली आणि तोडल्या गेल्यानंतर अनेक नागोठण्यातील काही आमचे महाराष्ट्र सैनिक असतील, कोण आमचे मित्रपरिवारातले बरेचसे नागरिकांचे फोन आले की बाबा अशी ही कमान का तोडली गेली, कुठलाही ठराव मंजूर केलेला नाही, कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर केलेला नाही, कुठल्या अधिकाऱ्यांना ज्याला विचारतो तो म्हणते आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही। मी रात्रीच काही सदस्यांना फोन केले, त्या म्हणतात की आम्हालाही माहिती नाही। पण ह्या कमानी ही कमान तोडण्यामागे कोणाचा हात आहे? आणि खरं तर मला असं समजतं की मोठे मोठे रिलायन्समध्ये जाणारे अवजाड वाहनं त्यांच्यासाठी ही कमान तोडली आहे। असे कुठले कायदे आणि कुठल्या मशिनरी यांनी इथं लावल्या आणि कुठल्या अशा मशिनरी आहेत ज्याची मशिनरी आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं जावं, ज्यांनी कोणी तोडली त्यांना ताब्यात घेतलं जाणं आणि ह्यांच्याकडे कोणकोणते अधिकारी यांना ह्याच्यात सामील आहेत अशा प्रत्येक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। एवढं जर हे या प्रमाणात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व कोण अधिकारी असतील त्यांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं करेल। एवढंच बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।